आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी जोडलं जाणं, तुमच्याकडून काही शिकणं, देशातील लोकांच्या यशस्वी कामगिऱ्यांबद्दल माहिती घेणं, हा माझ्यासाठी खरोखरच एक सुखद अनुभव आहे. आपलं म्हणणं एकमेकांशी सामायिक करताना, आपल्याशी मनातलं बोलताना या कार्यक्रमानं 125 भाग कधी पूर्ण केले ते आपल्याला कळलं देखील नाही. आजचा हा भाग या कार्यक्रमाचा 126वा भाग आहे आणि आजच्या दिवसाचे काही विशेष महत्त्व देखील आहे. आज भारतातील दोन महान व्यक्तींची जयंती आहे. मी हुतात्मा भगतसिंग आणि लता दीदी यांच्याबद्दल बोलतो आहे. मित्रांनो, अमर हुतात्मा भगतसिंग हे प्रत्येक भारतवासियासाठी, विशेषतः देशातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या स्वभावात निर्भीडता ओतप्रोत भरलेली होती. देशासाठी फाशीवर जाण्यापूर्वी त्यांनी इंग्रजांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की इंग्रजांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना युद्धकैद्यांसारखं वागवावं आणि म्हणूनच आमचे जीव फाशी देऊन नव्हे तर थेट गोळी घालून घेण्यात यावेत. हा त्यांच्यातील दुर्दम्य साहसाचा पुरावाच आहे. भगतसिंग लोकांच्या दुःखांबाबत देखील अत्यंत संवेदनशील होते आणि त्यांच्या मदतीसाठी ते सर्वात आघाडीवर असत. मी हुतात्मा भगतसिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज लता मंगेशकर यांची देखील जयंती आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताची आवड असणारी कोणतीही व्यक्ती त्यांची गाणी ऐकून भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. मानवी संवेदनांना जागृत करणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये आहे. त्यांनी जी देशभक्तीपर गीतं गायली, त्या गीतांनी लोकांना खूप प्रभावित केलं. भारताच्या संस्कृतीची देखील त्यांना अतिशय आवड होती. मी लता दीदींना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, लता दीदी ज्या महान व्यक्तींकडून प्रेरित झाल्या होत्या, त्यापैकी एक होते स्वातंत्र्यवीर सावरकर. लता दीदी त्यांना तात्या म्हणत असत. लता दीदींनी सावरकरांच्या अनेक रचनांना स्वतःच्या सुरांमध्ये गुंफलं आहे. लता दीदींशी माझं स्नेहाचं नातं होतं आणि ते शेवटपर्यंत कायम राहिलं. त्या मला न विसरता प्रत्येक वर्षी राखी पाठवत असत. मला आठवतंय, मराठी सुगम संगीतातील महान दिग्गज सुधीर फडके यांनी सर्वप्रथम लता दीदींशी माझी ओळख करून दिली होती. त्यावेळी मी लता दीदींना सांगितलं की मला तुम्ही गायलेलं आणि सुधीरजींनी संगीतबद्ध केलेलं ज्योती कलश छलके हे गाणं फार आवडतं. मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या गाण्याचा आस्वाद घ्या. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. वे गुलाबी लाल सुनहरे रंग दरबार के, ज्योति कलश छलके. माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्रीच्या या काळात आपण शक्तीची उपासना करतो. आपण नारी शक्तीचा उत्सव साजरा करतो. व्यवसायापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत आणि शिक्षण क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत तुम्ही कोणतंही क्षेत्र बघा, देशाच्या सुकन्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आज त्या अशा आव्हानांवर मात करत आहेत ज्यांची कल्पना करणं देखील अशक्य आहे. जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही समुद्रात सतत 8 महिने राहू शकाल, किंवा तुम्ही समुद्रात शिडाच्या म्हणजेच वाऱ्याच्या जोरावर पुढे जाणाऱ्या होड्यांमधून 50,000 किलोमीटरचा प्रवास करू शकता, आणि तेही अशा परिस्थितीत की जेव्हा समुद्रातील हवामान कधीही बिघडू शकतं, असं करताना तुम्ही 1000 वेळा विचार कराल. मात्र भारतीय नौदलातील 2 शूर वीरांगनांनी सागर परिक्रमेदरम्यान हे करून दाखवलं आहे. साहस
आणि दृढनिश्चय काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. आज मन की बातमध्ये श्रोत्यांना याच दोन साहसी अधिकाऱ्यांची ओळख करून देऊ इच्छितो. एक आहेत लेफ्टनंट कमांडर दिलना आणि दुसऱ्या आहेत लेफ्टनंट कमांडर रूपा. या दोन्ही महिला अधिकारी दूरध्वनीद्वारे आपल्याशी जोडल्या आहेत. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. तर लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा, तुम्ही दोघी माझ्यासोबत आहात ना? होय सर. होय, हो. आम्ही दोघीही आहोत. चला, तुम्हा दोघींना नमस्कार आणि वणक्कम. वणक्कम सर. नमस्कार सर. आता सर्वात आधी तर प्रत्येक देशवासीय तुमच्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो. तुम्ही आपल्याबद्दल काही सांगा बरं. सर, मी लेफ्टनंट कमांडर दिलना. मी भारतीय नौदलात लॉजिस्टिक्स विभागात कार्यरत आहे. मी 2014मध्ये नौदलात प्रवेश केला. सर, मी मूळची केरळमधली कोझिकोडे गावातील आहे. माझे वडील लष्करात होते आणि आई गृहिणी. माझे पती देखील भारतीय नौदलात अधिकारी आहेत सर. आणि माझी बहीण NCCमध्ये नोकरी करते आहे. जय हिंद सर. मी लेफ्टनंट कमांडर रूपा. 2017ला नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन केडरमध्ये माझी नेमणूक झाली. माझे वडील तमिळनाडूचे आहेत, तर आई पुडुचेरीची आहे. माझे वडील हवाई दलात होते सर. सर, खरं तर सैन्यात जाण्यासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. माझी आई गृहिणी आहे. अच्छा, दिलना आणि रूपा, तुमची ही जी सागर परिक्रमा आहे त्याचा अनुभव संपूर्ण देश ऐकू इच्छितो. आणि मला हे निश्चितच माहिती आहे की हे साधं सोपं काम नव्हे. अनेक अडचणी आल्या असतील, अनेक संकटांचा सामना करावा लागला असेल तुम्हाला, नाही का? होय सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जीवनात आपल्याला एक संधी अशी मिळते की ती आपलं जीवन बदलून टाकते. आणि सर, सागर परिक्रमा ही भारतीय नौदल आणि भारत सरकारने आम्हाला दिलेली अशीच एक संधी होती. या मोहिमेत आम्ही जवळपास 47,500 किलोमीटर अंतर पार केलं. सर, आम्ही 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा येथून प्रयाण केलं आणि 29 मे 2025 रोजी आम्ही परत येऊन ठेपलो. ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आम्हाला 238 दिवस लागले सर. आणि या 238 दिवसांमध्ये या बोटीवर केवळ आम्ही दोघीच होतो. सर, या परिक्रमेसाठी आम्ही 3 वर्ष तयारी केली. नौकानयनापासून ते आपत्कालीन संवाद साधनं कशी हाताळायची, डायव्हिंग कसं करायचं, तसंच बोटीवर कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवली, उदाहरणार्थ आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती उद्भवली तर परिस्थिती कशी हाताळायची, अशा सगळ्याचं प्रशिक्षण भारतीय नौदलानं आम्हाला दिलं होतं सर. आणि या परिक्रमेतील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता असेल तर आम्ही पॉइंट निमोवर भारतीय झेंडा फडकवला तो होता सर. सर, पॉइंट निमो ही अशी जागा आहे जी जगातील सर्वात दुर्गम असून तेथून सगळ्यात जवळ कुठली मनुष्यवस्ती असेल तर ती आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील आहे. आणि अशा ठिकाणी शिडाच्या होडीनं पोहोचणारी पहिली भारतीय व्यक्ती, पहिली आशियाई व्यक्ती आणि जगातील पहिला मानव आम्ही ठरलो सर. आणि ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. वा वा वा, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. आणि तुमच्या सहकारी देखील काही सांगू इच्छित असतील? सर, मी असं सांगू इच्छिते की या शिडाच्या नौकेतून पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्यांची संख्या एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्यांपेक्षा कितीतरी कमी आहे. आणि खरं तर शिडाच्या नौकेतून जे लोक एकटे पृथ्वी प्रदक्षिणा करतात त्यांची संख्या अवकाशात मोहिमेवर गेलेल्यांपेक्षा देखील कितीतरी कमी आहे. बर, इतक्या गुंतागुंतीच्या प्रवासासाठी मोठ्या सांघिक सहकार्याची गरज भासत असेल. आणि तिथे तर पथकात केवळ तुम्ही दोघी अधिकारीच होतात. तुम्ही हे सगळं कसं हाताळलं? होय सर, अशा प्रवासासाठी आम्हाला दोघींना एकत्र मेहनत करावी लागत होती. आणि जसं लेफ्टनंट कमांडर दिलनानं सांगितलं, हे साध्य करण्यासाठी आम्ही दोघीच होतो नौकेवर. आणि आम्हीच नौका दुरुस्त करणारे होतो, इंजिन दुरुस्त करणारे पण आम्हीच होतो. शीड बांधणारे, आरोग्य मदतनीस, स्वयंपाकी, सफाई कामगार, डायव्हर, दिशादर्शक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडाव्या लागत होत्या. आणि हे साध्य करण्यासाठी भारतीय नौदलानं मोठं योगदान दिलं आणि आम्हाला प्रत्येक प्रकारचं प्रशिक्षण दिलं. खरं तर आम्ही 4 वर्षापासून एकत्र नौकानयन करत आहोत. त्यामुळे
परस्परांची बलस्थानं आणि कमकुवतपणा आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि म्हणूनच आम्ही सर्वांना सांगतो की या प्रवासात केवळ एकच उपकरण असं होतं जे कधीच बिघडलं नाही, आणि ते म्हणजे आम्हा दोघींचं टीमवर्क. बर बर. जेव्हा हवामान वाईट होत असे, कारण हे समुद्रातलं जग असं आहे की ते हवामान कधीही बिघडू शकतं, तर अशा वेळी तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळत होतात? सर, आमच्या या परिक्रमेत अनेकदा विपरीत स्थितीचा सामना करावा लागला. आम्हाला या मोहिमेत अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. विशेषतः दक्षिणी महासागरात हवामान सतत वाईट असे. आम्हाला 3 चक्रीवादळांचा देखील सामना करावा लागला. आमच्या नौकेची लांबी 17 मीटर तर रुंदी केवळ 5 मीटर आहे. कधी कधी तर 3 मजली उंचीच्या लाटा उसळत असत. आणि आमच्या प्रवासात तीव्र उष्णता आणि कडाक्याची थंडी अशा दोन्ही तापमानांना तोंड दिलं आम्ही. सर, आम्ही जेव्हा अंटार्क्टिकामध्ये नौका चालवत होतो तेव्हा तापमान होतं 1 अंश सेल्सिअस आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारी हवा. अशा दोन्हींचा आम्हाला एकाच वेळी सामना करावा लागत होता. थंडीपासून संरक्षणासाठी आम्ही कपड्याचे 6 ते 7 थर एकावर एक चढवत असू. संपूर्ण दक्षिणी महासागर पार करताना आम्ही असेच कपड्याचे 7 थर घालून तो प्रवास केला. कधी कधी आम्ही गॅसच्या शेगडीवर आमच्या हातांना उष्मा देत असू. आणि सर, कधी कधी तर असं व्हायचं की वारा खूप मंद असायचा. अशा वेळी आम्ही शीड खाली करून केवळ तरंगत राहायचो. आणि अशा परिस्थितीत सर, आमच्या संयमाची खरी परीक्षा असायची. आपल्या देशातल्या मुली अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आहेत, लोकांना आश्चर्य वाटेल हे ऐकून. बरं, या पृथ्वी प्रदक्षिणेदरम्यान तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये थांबला असाल, तिथे अनुभव कसा आला? जेव्हा तिथले लोक भारताच्या या 2 कन्यांना बघत तेव्हा त्यांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत असतील. होय सर, आम्हाला फार चांगले अनुभव आले. आम्ही या 8 महिन्यांमध्ये 4 ठिकाणी थांबलो सर. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोर्ट स्टॅनले आणि दक्षिण आफ्रिका येथे थांबा घेतला सर. प्रत्येक ठिकाणी सरासरी किती वेळ थांबायचात तुम्ही? सर, आम्ही एका ठिकाणी 14 दिवस राहिलो. एकाच ठिकाणी 14 दिवस? होय सर. आणि आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांना पाहिलं. ते देखील अत्यंत सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण असून भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि सर, आम्हाला असं जाणवलं की आमचे जे यश आहे त्यात ते स्वतःचंही यश पाहत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेगवेगळा अनुभव आला. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियन पार्लमेंटच्या अध्यक्षांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं सर. आणि अशा गोष्टी झाल्या की नेहमीच आम्हाला अभिमान वाटतो. आणि जेव्हा आम्ही न्यूझीलंडला गेलो तेव्हा माओरी लोकांनी आमचं स्वागत केलं आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रती आदरभाव व्यक्त केला. सर, आणखी एक महत्त्वाची बाब आहे. पोर्ट स्टॅनले हे एक दुर्गम बेट आहे जे दक्षिण अमेरिकेच्या जवळ आहे. तिथली एकूण लोकसंख्या केवळ 3,500 आहे. पण तिथे आम्ही एक मिनी भारत पाहिला. तेथे 45 भारतीय लोक राहतात आणि त्यांनी आम्हाला आपलं मानलं आणि त्यामुळे आम्हाला घरी असल्यासारखंच वाटलं सर. वा, देशातील ज्या सुकन्या तुमच्यासारखंच काही वेगळं करून दाखवण्याची इच्छा मनात धरून आहेत त्यांना तुम्ही दोघी काय सांगाल बरं? सर, मी सर्वांना असं सांगू इच्छिते की जर एखाद्यानं अगदी मनापासून परिश्रम केले तर या विश्वामध्ये काहीही अशक्य नाही. तुम्ही कुठून आला आहात, तुमचा जन्म कुठे झाला आहे, या गोष्टींना काहीही महत्त्व नसतं. सर, आम्हा दोघींची इच्छा आहे की भारतातल्या युवकांनी आणि महिलांनी खूप मोठमोठी स्वप्न पाहावीत आणि भविष्यामध्ये सर्व मुलींनी आणि महिलांनी संरक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, साहसी क्षेत्रांमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं. दिलना आणि रूपा, तुम्हा दोघींचं बोलणं अगदी रोमहर्षक वाटलं. तुम्ही किती मोठं साहस दाखवलंय. तुम्हा दोघींनाही माझ्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तुमचे परिश्रम, तुमचं यश, तुमची कामगिरी संपूर्ण देशातील युवक युवतींना निश्चितच खूप प्रेरणा देईल. अशाच प्रकारे तिरंगा अभिमानानं फडकवत राहा. तुम्हा दोघींनाही उत्तम भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. वणक्कम, नमस्कारम. नमस्कार सर. मित्रांनो, आपले पवित्र सण उत्सव भारताच्या संस्कृतीला जिवंत ठेवतात. छठपूजा असंच एक पवित्र पर्व आहे. दिवाळीनंतर छठपूजा केली जाते.
सूर्यदेवाला समर्पित हे महापर्व खूप विशेष आहे. यामध्ये संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलं जातं, त्याची आराधना केली जाते. छठ पर्व फक्त देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरं केलं जातं असं नाही, तर अवघ्या जगामध्ये याची वेगवेगळी छटा दिसून येते. आज हा एक वैश्विक उत्सव सण बनलेला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला ही गोष्ट सांगताना आनंद वाटतो की भारत सरकार छठ पूजेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर तयारीच्या कामामध्ये गुंतलेलं आहे. भारत सरकार छठ महापर्वाला युनेस्कोच्या इंटॅजिबल कल्चरल हेरिटेज लिस्टमध्ये म्हणजेच युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. छठपूजा ज्यावेळी युनेस्कोच्या सूचीमध्ये समाविष्ट केली जाईल त्यावेळी संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामधले लोक छठपूजेची भव्यता आणि दिव्यता यांचा अनुभव घेऊ शकतील. मित्रांनो, काही काळ आधी भारत सरकारनं असाच प्रयत्न कोलकाताच्या दुर्गापूजेबाबत केला होता आणि ही दुर्गापूजा आता युनेस्कोच्या सांस्कृतिक सूचीमध्ये समाविष्ट झालेली आहे. आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अशाच प्रकारे वैश्विक ओळख निर्माण करून दिली तर संपूर्ण जगाला त्यांच्याविषयी माहिती समजेल, त्यांना याविषयी जाणून घेता येईल आणि मग ते लोकही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. मित्रांनो, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. गांधीजींनी नेहमी स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला आणि त्यामध्ये खादी सर्वात प्रमुख होती. दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर खादीची चमक थोडी कमी होत गेली, परंतु गेल्या 11 वर्षांमध्ये खादीविषयी देशातील लोकांचं आकर्षण खूप वाढलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खादीच्या विक्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की 2 ऑक्टोबरला खादीचं एखादं कोणतंही उत्पादन जरूर खरेदी करावं. अभिमानानं म्हणावं, हे स्वदेशी आहे. ही गोष्ट समाज माध्यमांवर #व्होकल फॉर लोकल अशी सामायिकही करावी. मित्रांनो, खादीप्रमाणे आपल्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्रामध्येही खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आलेलं दिसून येत आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक उदाहरणं समोर येत आहेत. त्यावरून असं म्हणता येईल की जर परंपरा आणि नवोन्मेषी कल्पना यांची एकमेकांना जोड मिळाली तर त्याचे अद्भुत परिणाम दिसून येतात. याचंच एक उदाहरण तामिळनाडूच्या याजह नॅचरल्सचं देता येईल. इथं अशोक जगदीशनजी आणि प्रेम सेल्वाराजजी यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडून देऊन हर्बल रंगांमधून कपडे रंगवण्याचं काम सुरू केलं. यामध्ये 200 कुटुंबांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारही दिला. झारखंडचे आशिष सत्यव्रत साहूजी यांनी जोहरग्राम ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी विणकाम आणि वस्त्र प्रावरणं वैश्विक मंचापर्यंत पोहोचवली आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज झारखंडचा सांस्कृतिक वारसा अन्य देशांच्या लोकांनाही माहिती होऊ लागला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील स्वीटी कुमारीजी यांनीही संकल्प क्रिएशन सुरू केलं आहे. मिथिला पेंटिंगला त्यांनी महिलांच्या उत्पन्नाचं साधन बनवलं आहे. आज 500 पेक्षा जास्त ग्रामीण महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व यशोगाथा आपल्याला शिकवतात की आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाची कितीतरी साधनं दडलेली आहेत. जर आपला दृढनिश्चय असेल तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय देशवासियांनो, आगामी काही दिवसातच आपण विजयादशमी साजरी करणार आहोत. यावर्षीची विजयादशमी आणखी एका कारणामुळे खूप जास्त विशेष आहे. याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष होत आहेत. एका शताब्दीचा हा प्रवास जितका अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, तितकाच तो प्रेरक आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती त्यावेळी देश अनेक युगांपासून गुलामीच्या साखळदंडांमध्ये बांधलेला होता. शतकांपासून सुरू असलेल्या या गुलामीनं आपल्या स्वाभिमानाला आणि आत्मविश्वासाला खूप खोलवर इजा पोचवली होती. संपूर्ण विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीसमोर तिची ओळख तरी शिल्लक राहणार की नाही
असं संकट उभं केलं जात होतं. देशवासीय हीन भावनेचे शिकार होत होते आणि म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच इतरांच्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणंही तितकंच महत्त्वाचं होतं. अशा काळामध्ये परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी याविषयी विचारमंथन सुरू केलं आणि त्यानंतर या भगीरथ कार्यासाठी त्यांनी 1925च्या विजयादशमीच्या शुभदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉक्टर साहेबांच्या नंतर परमपूज्य गुरुजींनी राष्ट्रसेवेचा हा महायज्ञ पुढे सुरू ठेवला. परमपूज्य गुरुजी असं म्हणत होते, राष्ट्राय स्वहा इदम राष्ट्राय इदम न मम. याचा अर्थ असा की ही गोष्ट माझी नाही, ती राष्ट्राची आहे. यामध्ये स्वार्थाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रासाठी समर्पण भाव आपल्या ठायी निर्माण करण्याची प्रेरणा आहे. गोळवलकर गुरुजींच्या या वाक्यामुळे लक्षावधी स्वयंसेवकांना त्याग आणि सेवा यांचा मार्ग दाखवला. त्याग आणि सेवेची भावना आणि शिस्तीचे धडे ही संघाची खरी ताकद आहे. आज RSS 100 वर्ष अथक, अविरत आणि अखंड राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणूनच आपण पाहतो आहोत, देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर RSSचे स्वयंसेवक सर्वात प्रथम तिथे पोहोचतात. लक्षावधी स्वयंसेवकांचं जीवन, प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रयत्न हे राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट या भावनेनं अग्रणी राहिलेलं आहे. राष्ट्रसेवेच्या या महायज्ञामध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला मी शुभेच्छा अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या महिन्यामध्ये 7 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी जयंती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महर्षी वाल्मिकी भारतीय संस्कृतीचे किती मोठे आधार आहेत, ज्यांनी आपल्याला भगवान रामाच्या अवताराची कथा इतक्या विस्तारानं सांगितली ते महर्षी वाल्मिकीच होते. त्यांनी मानवतेला रामायणासारखा अद्भुत महान ग्रंथ दिला. मित्रांनो, रामायणाचा हा प्रभाव त्यामध्ये असलेल्या भगवान रामांचे आदर्श आणि त्यांची मूल्य यांच्यामुळे आहे. भगवान राम यांनी सेवा, समरसता आणि करुणा भावनेनं सर्वांना आलिंगन दिलं होतं. म्हणूनच आपण पाहतो, महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये राम हे माता शबरी आणि निषादराज यांच्याबरोबरच पूर्ण होतात. म्हणूनच मित्रांनो, अयोध्येमध्ये ज्यावेळी राम मंदिराचं निर्माण कार्य झालं, त्याच्याबरोबरच निषादराज आणि महर्षी वाल्मिकी यांचंही मंदिर उभारण्यात आलं आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वजण ज्यावेळी अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाल, त्यावेळी महर्षी वाल्मिकी आणि निषादराज मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा जरूर दर्शन घ्यावं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कला, साहित्य आणि संस्कृती सर्वांची एक खास गोष्ट असते, ती अशी की एका विशिष्ट परिघामध्ये या गोष्टी बांधलेल्या नसतात. त्यांचा सुगंध सर्व सीमेच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनाला स्पर्श करत असतो. अलीकडेच पॅरिसची एक सांस्कृतिक संस्था सौंदख मंडपानं आपली 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या केंद्रानं भारतीय नृत्याला लोकप्रिय बनवण्यासाठी खूप व्यापक योगदान दिलं आहे. या केंद्राची स्थापना मिलेना साल्विनी यांनी केली होती. त्यांना काही वर्षांपूर्वी पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं. सौंदख मंडकाबरोबर जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्यातील त्यांच्या प्रयत्नांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आता मी आपल्याला 2 लहान ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे, त्याकडे आपण लक्ष द्यावं. ही पहिली क्लिप. दयालु सित किंसित ना मिनिहा कौरुंदो मसबंदे मिनिहा गन सोंदिने नैनु वेदो बिंद कुदुसितुवे दयालु सित किंसित ना मिनिहा कौरुंदो मसबंदे मिनिहा गन सोंदिने. आता ही दुसरी क्लिपही ऐकावी. மனிதன் மனிதனுக்காயில்லையே
மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும் கருணையுள்ளத்தில் பரவிடவே அன்பு செய்வாய் நீ என் தோழா. மனிதன் மனிதனுக்காயில்லையே, மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும் கருணையுள்ளத்தில் பரவிடவே. मित्रांनो, हा आवाज या गोष्टीचा साक्षीदार आहे की भूपेन हजारिकाजी यांच्या गीतांमुळे कशा प्रकारे जगभरातील वेगवेगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. वास्तविक श्रीलंकेमध्ये एक अतिशय कौतुकास्पद प्रयत्न झाला आहे. यामध्ये भूपेंदा यांचं लोकप्रिय गीत मनुहे मनुहार बाबे याचा श्रीलंकेतल्या कलाकारांनी सिंहली आणि तमिळमध्ये अनुवाद केला आहे. आत्ताच मी आपल्याला त्याचा ऑडिओ ऐकवला. काही दिवसांपूर्वी मला आसाममध्ये त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं सद्भाग्य मिळालं. खरोखरच हा खूप संस्मरणीय कार्यक्रम झाला. मित्रांनो, आसाममध्ये आज जिथे भूपेन हजारिकाजी यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे, त्याच आसामबाबत एक दुःखद घटना काही दिवसांपूर्वी घडली. जुबिन गर्ग यांचं अकाली निधन झालं. या दुःखद घटनेमुळे लोकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. जुबिन गर्ग एक लोकप्रिय गायक होते. त्यांनी देशभरामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आसामच्या संस्कृतीशी त्यांचं दृढ नातं होतं. जुबिन गर्ग आपल्या कायम स्मरणामध्ये राहतील आणि त्यांचं संगीत आगामी पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील. जुबिन गर्ग आसिल अहोमार हामोस्कृतीर उज्जाल रत्नो जनोता हृदयोत तेयो हदाय जयाय थकिबो. याचाच अर्थ जुबिन हे आसामी संस्कृतीचे कोहिनूर होते. ते शरीरानं आपल्यामधून गेले असले तरी त्यांचं स्थान आपल्या हृदयामध्ये कायम राहील. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या देशानं एक महान विचारवंत आणि तत्वज्ञ एस.एल. भैरप्पा यांनाही गमावलं. माझा आणि भैरप्पाजींचा व्यक्तिगत संपर्कही होता आणि आमच्यामध्ये अनेक वार वेगवेगळ्या विषयांवर अगदी सखोल चर्चाही झाल्या. त्यांच्या साहित्यकृती युवा पिढीला वैचारिक दिशा देतील. त्यांनी लिहिलेल्या अनेक कन्नड पुस्तकांचे अनुवादही उपलब्ध आहेत. आपली पाळंमुळं आणि संस्कृतीविषयी अभिमान बाळगणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी मला एकदा सांगितलं होतं. मी एस.एल. भैरप्पाजींना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि युवकांनी त्यांचं साहित्य जरूर वाचावं असा आग्रह करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आगामी काळात एकापाठोपाठ एक सण आनंद घेऊन येत आहेत. प्रत्येक सणाच्या निमित्तानं आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आणि यावेळी तर GST बचत उत्सवही सुरू आहे. तर या निमित्तानं एक संकल्प करून तुम्ही आपल्या सणासमारंभांना आणखी विशेष खास बनवू शकता. आपण असा दृढ निश्चय करावा की हे सर्व सण फक्त स्वदेशी गोष्टींचा वापर करूनच साजरे करायचे. तुमच्या या निश्चयामुळे पहा, आपल्या सणांची रंगत चमक अनेक पटींनी वाढेल. व्होकल फॉर लोकल हा आपल्या सर्वांच्या खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे. तर मग आपण हा निर्धार करावा. तसंच नेहमीसाठीही देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूच आपण खरेदी करायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्या देशातील लोकांनी तयार केलेल्या आहेत त्याच आपण खरेदी कराव्यात. ज्या वस्तूंच्या निर्मितीमागे आपल्या देशाच्या कोणा एका नागरिकाचे परिश्रम आहेत तेच सामान आपण वापरावं. ज्यावेळी आपण असा निर्धार करतो त्यावेळी आपण फक्त काही सामान खरेदी करत नसतो, तर कोणा एका कुटुंबाच्या आशा आकांक्षा आपण घरी घेऊन जात असतो. कोणा कारागिराच्या परिश्रमाचा सन्मान करत असतो. कोणा एका युवा उद्योजकाच्या स्वप्नांना पंख देत असतो, बळ देत असतो. मित्रांनो, सण उत्सवामुळे आपण सर्वजण आपल्या घराच्या स्वच्छतेच्या कामामध्ये व्यग्र होतो. परंतु स्वच्छता फक्त घराच्या 4 भिंतींपुरती मर्यादित राहून उपयोगी नाही. आपली गल्ली, बोळ, परिसर, बाजार, गाव अशा सर्व ठिकाणी स्वच्छता कायम राखणं ही आपलीच जबाबदारी आहे. मित्रांनो, आपल्याकडे हा संपूर्ण कालावधी म्हणजे सण समारंभांचा काळ असतो
आणि दिवाळी एक प्रकारे महाउत्सव आहे. आपल्या सर्वांना मी आगामी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु त्याच्याबरोबरच एका गोष्टीचा पुनरुच्चारही करतो की आपल्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी बनायचं आहे. देशाला स्वावलंबी बनवायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो. मित्रांनो, मन की बातमध्ये यावेळी इतकंच. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा नवीन यशोगाथा आणि प्रेरणादायी माहिती घेऊन तुमच्याशी संवाद साधेन. तोपर्यंत आपल्या सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.